पाण्याची खोली तर खूप सारी आहे पुढं, त्याच्यामुळे गाडी काय पुढे नेली नाही, कारण गाडी पण डुबली असती आणि तुमचा भाव पण डुबला असता. तेव्हा गाडी आणली परत माघारी. मावशी पण आलेली पुण्यावरून, तर आज आपण आलो बाहेर जरा फिरायला. सकाळची कामं आवरली पटापट आणि मावशीला, मम्मीला आणि पप्पांना ह्यांना सगळ्यांना घेऊन आपण जाणार आहे आज जरा बाहेर. तर हा आहे विसापूर डॅम, जो आमच्या गावाच्या बाजूला आहे. तर आज आपण आलो तिकडे विसापूरला फिरायला. यासोबत मी, माझ्यासोबत माझे घरचे सगळेजण घेऊन आलोय. हे बघा मुलं कशी मजा करतायत, पावतायत. पाणी तर खूप सारं आलंय, ओव्हरफ्लो झालाय डॅम पूर्णपणे. हा आहे तुमच्या भावाचा भाऊ, त्याचं नाव आहे अजय. हा गावालाच असतो आणि मी पुण्याला असतो. तर हा इथेच मम्मी पप्पांसोबत असतो गावाला. त्याला पण म्हटलं चल तू पण. खूप दिवस झाले आपण सगळी फॅमिली कुठे बाहेर गेलो नाही. मम्मी पण आली होती, पुण्याची मावशी पण आलेली. मग सगळेजण फिरायला घेऊन आलो. तो म्हणला चला आजचा ब्लॉग मी पण शूट करतो. तर घेतला, मग त्याने पण शूट करायला चालू केलं आणि मला विचारत होता अँगल वगैरे बरा येतंय का, ठीक आहे म्हटलं. मम्मी पप्पा तर आलेच आले, त्यासोबत मामी ते पण आले, कारण ते पण फ्रीच होते. मग त्यांना म्हणलं तुम्ही पण चला. मम्मीला आणि पप्पांना पण खूप सारं बरं वाटलं, कारण खूप दिवसांनी अशी फॅमिली एकत्र आलती आणि कुठेतरी बाहेर फिरायला आलतो आम्ही. त्याचबरोबर लेट होत होतं, आम्हाला पण निघायचं होतं, मला पण पुण्याला यायचं होतं मम्मी मावशी सोबत. त्यामुळे आम्ही पटकन आवरला आणि निघलो. थोडेसे फोटो वगैरे काढले आणि निघावं म्हणलं, कारण पाऊस तर नाही, पण पाऊस आल्यावर जाता येणार नाही. आणि आवरला आणि निघलो. आधी बंधू म्हणले आमचा थोडा शूट घ्या. म्हणलं भाई बोले तर बोले, शूट तो लेना ही पडेगा. मग मस्त भाईनी मस्तपैकी पोच दिली आणि थोडासा शॉर्ट व्हिडिओ काढला. फोटो वगैरे काढले आणि परतीचा प्रवास सुरू केला. बॅग वगैरे पॅक करायची, जेवण करायचे पूर्णपणे, अजून तर खूप सारं आवरायचं आणि निघायचं. गाडी थोडीशी धुतली पाण्यामध्ये, चांगलं पाणी होतं आणि इकडे पण खूप सारं पाणी आलं. पटकन आवरावं लागेल आणि निघावं लागेल, कारण पाऊस लागले तर जायचे टू व्हीलर नाही. ते पुढं मामाची गाडी चालली येते. मामा पण घरची गाडी घेऊन आलता, मामीन ते पण आलेले मागून. त्यांना दिलं गाडीमध्ये बसून आणि अजयला बोललो तू आणि मी आपण जाऊया मागणं बाईकवर. तर ते चालले. गाडी झाली बंद, गाडी बंद पण झाली आणि चालू पण झाली. तर ही आहे आपल्या गावची कमान. तुम्हाला आमच्या गावची कमान दाखवतो. ही आताच 1-2 वर्षापूर्वी बनवलेली. ही आहे आपल्या गावाची पाटी सुरेगाव आणि ही आपल्या गावची शिव. ही दोन आपल्या गावाची हात चालू होती आणि ही आपल्या गावची कमान आनंद स्वामी महाराज संस्थान सुरेगाव. हे आहे आमच्या गावातलं सगळ्यात मोठं मंदिर, जे आमचं कुलदैवत आहे गावचं. आणि जी कमान आहे ती आणि नाव हे सगळं आमच्या ह्या स्वामींमुळेच आहे. ही जिवंत समाधी आहे स्वामींची. श्रीधर स्वामी नाही तर एक आमच्या गावातले स्वामी येतं. हे एवढा मोठा सभा मंडप आहे. आमच्या इकडे दरवर्षी जून महिन्यामध्ये साप्ताहिक ग्रंथ पूजन होतं, ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण होतं. खूप मोठा सोहळा असतो. ते पण तुम्हाला मी त्यावेळेस दाखवल की कसं असतं, कशा प्रकारे आपल्याकडे सोहळा होतो. हा खूप मोठा असा सभा मंडप आहे, असे 3 सभा मंडप आहे आणि हा मंदिराचा गाभारा आहे, जिथं स्वामींची समाधी आहे. ही पहा समाधी. तर स्वामींचं दर्शन केलं आणि आता निघायचंय आपल्याला परतीच्या प्रवासाला. आमच्या मंदिरामध्ये खूप सारे, हा स्वामींनी त्यांच्या हाताने बसवलेला गणपती आहे. ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. खूप छान असं हे आमच्या गावचं मंदिर आहे. आमच्या गावची शोभा या मंदिरामुळे वाढते. मंदिराला देखील कमान आहे, जे पूर्णपणे सुशोभित आहे. कडाला 2 बुरुज आहे आणि खाली पार्किंगची खूप मोठी सोय आहे. स्वामींच्या सभा मंडपाच्या कडेने खूप सारी झाडे लावली आहेत. खाली जेवणाची सोय किंवा मोकळे सभा मंडप आहे. स्वामींचं दर्शन केलं आणि परतीचा प्रवास सुरू केलाय. तुम्ही बघू शकता थोडा पाऊस येऊन गेलाय आणि रोड पण ओला झालाय. बॅग वगैरे भरली, जेवण केलं आणि मम्मीचा आणि पप्पांचा आशीर्वाद घेतला आणि निघालोय परत माघारी पुण्याला. जाऊन पण खूप सारी काम आहेत, पेंडिंग काम आहेत. ब्लॉग करूया इकडे समाप्त. तुम्ही जर माझ्या युट्यूब पेजला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये.